Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 28 of chapter number 6 indices from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 वर प्रॅक्टिस सेट 28 दिलेला आहे. यामधील सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणारच आहोत. पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपण समजून घेणार आहोत आणि रूल्स सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये कोणताही क्वेश्चन्स कशाही प्रकारचा क्वेश्चन जर विचारला गेला तर तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकता. आता मला सांगा, प्रॅक्टिस सेट 27 मध्ये आपण काय शिकलो? मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. ओके नाही? आता इथे 2⁴ मल्टिप्लाइड बाय 2�3 आहे. मग 2⁴ म्हणजे काय? तर 2 4 टाइम्स मल्टिप्लाय होतोय, म्हणून आपण इथे 2 4 टाइम्स मल्टिप्लाय केलं. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचे साइन ॲज इट इज. इथे आहे 2�3, म्हणजे 2 हा 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय, म्हणून इथे आपण 2 3 टाइम्स मल्टिप्लाय केले. टोटल किती टाइम्स आता इथे 2 मल्टिप्लाय झालेला आहे? तर 7 टाइम्स मल्टिप्लाय झालाय, म्हणून इथे आपण राईट केलं 2�7. यालाच आपण शॉर्ट मध्ये कशा प्रकारे राईट करू शकतो हे पहा. आपण सेम क्वेश्चन इथे राईट करून घेऊयात. 2⁴ मल्टिप्लाइड बाय 2�3. आता इथे बेस सेम आहे की नाही? मग तो ॲज इट इज आपण इथे राईट करून घेऊयात 2. आणि इंडेक्स काय आहे? इथे 4 आहे आणि इथे 3 आहे. तुम्ही जर इथे व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की इथे काय केलेलं आहे एक्झॅक्टली? तर 4 + 3 केलेलं आहे. म्हणजे हे जे इंडेक्स आहेत ना, त्यांची ॲडिशन केलेली आहे. हे पहा, 4 + 3. सो फायनलमध्ये काय येणार? बेस 2 ॲज इट इज आणि 4 + 3 काय? 7. पाहिलं, दोन्हीकडे सेम आन्सर आलेला आहे, 2�7. सो जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो आणि सेम बेस असतो तेव्हा आपण काय करतो? इंडेक्सची ॲडिशन करतो. आलं लक्षात? आता आपण काय शिकणार आहोत? डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. प्रॅक्टिस सेट 27 मध्ये आपण काय शिकलो? मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. प्रॅक्टिस सेट 28 मध्ये आपण शिकणार आहोत डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. आता इथे पहा, 6⁴ डिवायडेड बाय 6⁴. बेस सेम आहे, बरोबर? 6⁴ डिवायडेड बाय 6⁴ ला आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. ओके नाही? आणि 6⁴ म्हणजे काय? तर 6 4 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. हे पहा, इथे आपण राईट केलं 6 4 टाइम्स मल्टिप्लाय झाला. आणि 6⁻² म्हणजे काय? तर 6 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, म्हणून आपण अशा प्रकारे इथे राईट केलेलं आहे. आता इथे 6 आहे, इथे 6 आहे. सो 6 1 जार 6, 6 1 जार 6 कट होणार. त्यानंतर इथला 6 आणि इथला 6 कट होणार. 6 1 जार 6, 6 1 जार 6. आता इथे काय रिमेनिंग राहिलेलं आहे? 6 मल्टिप्लाइड बाय 6. आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये काहीच नाहीये, म्हणजे 1 असतो किंवा आपण तो 1 नाही राईट केला तरीही चालतो. सो रिमेनिंग काय राहिलेलं आहे? 6 मल्टिप्लाइड बाय 6. 6 किती टाइम्स मल्टिप्लाय झालेला आहे? 2 टाइम्स मल्टिप्लाय झालाय. हो की नाही? मग आपण कशा प्रकारे राईट करू शकतो याला? इंडेक्स फॉर्ममध्ये 6⁻². आता ज्या प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन मध्ये केले होते की सेम बेस आहे, मग इंडेक्सची ॲडिशन करायची. आता इथे आपण डिव्हिजन करतोय आणि बेस सेम आहे, मग आपण अशा प्रकारे करू शकतो. हे पहा, इथे बेस सेम आहे की नाही? सो 6 बेस ॲज इट इज मी इथे राईट केला. आणि इंडेक्स काय आहे? इथे 4 आहे आणि इथे 2 आहे. सो 4 - 2 करूयात. 4 - 2 केल्यानंतर इथे इंडेक्स काय होणार? 2 होणार. सो बेस 6 ॲज इट इज राईट करणार आणि इथे इंडेक्स 2. सो 6⁻². पाहिलं, इथे आन्सर काय आलेले आहे? 6⁻². आणि इथे सुद्धा आन्सर काय आलेले आहे? 6⁻². मग यावरून तुमच्या काय लक्षात आले? जेव्हा आपण सेम बेस असणाऱ्या इंडायसेसचे मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा काय करायचे असते? इंडेक्सची ॲडिशन आणि बेस ॲज इट इज राईट करायचा. आणि जेव्हा आपण डिव्हिजन करत असतो तेव्हा काय करायचे? इंडेक्सचे सबट्रॅक्शन आणि बेस ॲज इट इज राईट करायचा. किती सोपं आहे, हो की नाही? मल्टिप्लिकेशन करते वेळी ॲडिशन आणि डिव्हिजन करते वेळी इंडेक्सचे सबट्रॅक्शन. चला आता आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आणि समजून घेऊयात. इथे आपण बेस निगेटिव्ह घेऊयात. या आधीच्या एक्झाम्पलमध्ये बेस आपण पॉझिटिव्ह घेतला होता. सो -2⁻5 डिवायडेड बाय -2⁻3. यालाच आपण अशा प्रकारे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये राईट करू शकतो. -2⁻5 म्हणजे -2 5 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. डिनॉमिनेटरमध्ये काय आहे? -2⁻3 म्हणजे -2 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. आता
-2 आणि हा -2 हे कट होऊ शकतात, हो की नाही. त्याचबरोबर हा -2, हा -2, हा -2 आणि हा -2. सो हे 3 - 2 जे वर आणि खाली आहेत ते कट करून टाकूयात. रिमेनिंग काय राहिलेलं आहे, -2 मल्टिप्लाइड बाय -2. -2 किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहेत, 2 टाइम्स. मग यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो, -2 रेज टू 2. आता आपण या पद्धतीने करून पाहूया. सेम क्वेश्चन आहे, बेस -2 सेम आहे. सो -2 बेस आपण ॲज इट इज राईट करून घेऊयात. आणि हे जे इंडेक्स आहेत त्यांचे काय करायचे, मल्टिप्लिकेशनच्या वेळी आपण काय केले होते, येस व्हेरी गुड, ॲडिशन केलं होतं. डिव्हिजनच्या वेळी आपल्याला काय करायचे असते, सबट्रॅक्शन करायचे असते इंडायसेसचे. सो 5 - 3 बेस ॲज इट इज येणार -2 आणि 5 - 3 किती, 2. पाहिलं, दोन्हीकडे आपले आन्सर हे सेम आलेले आहे. सो खूपच इझी आहे. आता काही रूल्स समजून घेऊयात. हे पहा, द मीनिंग ऑफ a⁻0. जेव्हा कधी a⁻0 येतं त्याचा मग अर्थ काय असतो, a⁻0 म्हणजे याआधी आपण काय पाहिले होते की जेव्हा कधी a⁻1 येते तेव्हा त्याचा काय अर्थ असतो, a किती टाइम्स, 1 टाइम. आता a हे व्हेरिएबल आहे, तिथे कोणताही नंबर आपण टाकला तरी चालतो. सो a⁻1 याचाच अर्थ काय, तर a. आता आपण a च्या जागी नंबर टाकून पाहूया. हे पहा, 8⁻1. 8⁻1 चा काय अर्थ आहे, 8 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय, 8 1 टाइम मल्टिप्लाय होतोय. म्हणजे 8⁻1 चा अर्थ काय, 8. आलं लक्षात. सो हा रूल याआधी आपण पाहिला होता. आता आपण समजून घेऊयात की a⁻0 याचा काय अर्थ आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. जेव्हा a⁻m डिवायडेड बाय a⁻m आपण करतो तेव्हा काय होते, हे पहा, बेस सेम आहे आणि इंडेक्स सुद्धा सेम आहे. मग अशा वेळी आपण काय करतो, इथे बेस सेम आहे की नाही तो ॲज इट इज आपण राईट करतो. आणि इथे डिव्हिजन करत आहोत, मग काय करतो आपण, मल्टिप्लिकेशनच्या वेळी इंडेक्सचे ॲडिशन करतो आणि डिव्हिजनच्या वेळी इंडेक्सचे सबट्रॅक्शन करत असतो. सो इथे इंडेक्स काय आहे, m. सो m - m. m - m काय होते, 0. सो बेस a ॲज इट इज आणि इंडेक्स येणार 0, a⁻0. मग आता इथे a⁻0 म्हणजे काय तेच आपण समजून घेत आहोत. हे पहा, सेम क्वेश्चन आता आपण इथे अशा प्रकारे पाहूयात. a⁻m डिवाइड बाय a⁻m फ्रॅक्शन फॉर्ममध्ये अशा प्रकारे राईट करूयात. आता इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही सेम आहेत. सो a⁻m कट होणार, इथे a⁻m कट होणार. काय आन्सर येणार, 1 आन्सर येणार, हो की नाही. याचाच अर्थ काय, a⁻0 इज इक्वल टू 1. आता आपण नंबर्स टाकून पाहूयात की a⁻0 इज इक्वल टू 1 येते का. हे पहा, 2⁻4 डिवायडेड बाय 2⁻4. दोन्हीकडे बेस सेम आहे, इंडेक्स सुद्धा सेम आहे. बेस सेम आहे त्यामुळे तो ॲज इट इज आपण राईट करून घेऊयात आणि इंडेक्सचे सबट्रॅक्शन करूयात. 4 - 4 बेस ॲज इट इज राईट करून घेऊयात. 4 - 4 0. सो 2⁻0. यालाच आपण अशा प्रकारे फ्रॅक्शन मेथडने सुद्धा सॉल्व्ह करतो, हो की नाही. 2⁻4 अपॉन 2⁻4. 2⁻4 2⁻4 कट होणार आणि आन्सर काय येणार, 1. कळाले तुम्हाला. 2⁻0 इज इक्वल टू काय आले आपले, 1 आन्सर आले. मग कधी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा कधी a⁻0 असे आपले आन्सर असते तेव्हा त्याचे आन्सर इक्वल असते कशाबरोबर, तर 1 बरोबर. आता इथे तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त रूल लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा कधी तुमचे आन्सर a⁻0 येते तेव्हा फायनल आन्सरमध्ये 1 आपले आन्सर राईट करायचे. आलं लक्षात. चला आता नेक्स्ट रूल समजून घेऊयात. a⁻m. आता इथे a हा बेस आहे आणि -m काय आहे, इंडेक्स आहे. इंडेक्स हा नेगेटिव्ह आहे. मग जेव्हा कधी तुम्हाला इंडेक्स पॉझिटिव्हमध्ये राईट करायचा असतो तेव्हा तो कसा राईट करणार, हे पहा, अशा प्रकारे 1 अपॉन a⁻m. आता इथे हा इंडेक्स नेगेटिव्ह आहे आणि तो जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये गेला तेव्हा तो पॉझिटिव्ह कसा झाला
ते आपण समजून घेऊया. आता तो कसा झाला हे लक्षात ठेवायची गरज नाहीये, पण हा नेगेटिव्ह इंडेक्स पॉझिटिव्ह कसा झाला ते आपण समजून घेऊयात. हे पहा, आता आपण पुढे जे एक्सप्लेनेशन समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला कदाचित थोडंसं कन्फ्यूज झाल्यासारखं होऊ शकतं. पण तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे की जेव्हा कधी आपल्याला अशा प्रकारे येतं इंडायसेस a⁻−m आणि हा जो इंडेक्स आहे तो नेगेटिव्ह आहे आणि त्याला आपल्याला जेव्हा पॉझिटिव्ह करायचे असते तेव्हा आपण कशा प्रकारे राईट करायचे 1/a⁻m. हा रूल आहे, हा रूल लक्षात ठेवा. आपण फक्त आता समजून घेणार आहोत कारण टेक्स्टबुकमध्ये आपल्याला तशा प्रकारे समजून सांगितलेले आहे. चला तर मग आपण पाहूयात. हे पहा, a⁻−m. आता आपल्याला या इंडेक्सला पॉझिटिव्ह करायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागणार? a⁻−m ला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला आन्सर काय मिळणार? तर a⁻−m हेच आन्सर मिळणार, हो की नाही? हे पहा, a⁻−m ला 1 ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे? कोणत्याही नंबरला जेव्हा आपण 1 ने मल्टिप्लाय करत असतो तेव्हा आन्सर काय येते? तो नंबर स्वतःच, बरोबर. आता इथे 1 म्हणजे काय? आपण या आधीच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं. 1 आपले आन्सर कसे काय आले होते? तर a⁻m जेव्हा आपण केले तेव्हा आपल्याला आन्सर मिळाले होते 1. सो याला 1 लाच आपण a⁻m अशा प्रकारे राईट करू शकतो. चला इथे राईट करून पाहूयात. a⁻m मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे काय आपण पाहिले? a⁻m केले. आता इथे a⁻m चा कोणताच डिनॉमिनेटर नाहीये, म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे. आणि जेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे असते तेव्हा आपण काय करतो? न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. मग इथे काय येणार? हे पहा, अशा प्रकारे येणार a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻m अपॉन a⁻m. आता इथे हे पहा, इथे मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला, बेस सेम आहे, हो की नाही? सो बेस आपण ॲज इट इज राईट करणार a आणि जे इंडेक्स आहेत त्यांचं काय करणार? ॲडिशन करणार. सो -m प्लस m आणि डिनॉमिनेटरमध्ये a⁻m ॲज इट इज. आता इथे मायनसचे साईन आहे, इथे प्लसचे साईन आहे. मायनस प्लस काय होत असते? मायनस होत असते. मग m-m काय येणार? 0 येणार, हो की नाही? मग इथे आन्सरमध्ये काय येणार? a⁻0 आणि डिनॉमिनेटरमध्ये a⁻m आणि a⁻0 म्हणजेच काय आहे? तर 1 आहे. आलं लक्षात? सो इथे काय आपण a⁻0 च्या ऐवजी राईट करणार 1 आणि डिनॉमिनेटर मधला a⁻m ॲज इट इज. आला आपला आन्सर 1/a⁻m. पाहिलं? a⁻m चाच अर्थ काय आहे? 1/a⁻m. इथे इंडेक्स नेगेटिव्ह होता, फायनल आन्सरमध्ये आपण इथे इंडेक्स पॉझिटिव्ह केलेला आहे. a⁻m लाच आपण 1/a⁻m अशा प्रकारे राईट करू शकतो. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली असेल. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन अतिशय सोपा आहे. a⁻6 डिवायडेड बाय a⁻4. आता इथे दोन्हीकडे बेस सेम आहे, सो बेस ॲज इट इज राईट करून घेऊयात. आणि इंडेक्सचे काय करायचे? आपल्याला डिव्हिजन करतोय की नाही, मग सबट्रॅक्शन करायचे. जेव्हा मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा ॲडिशन करायचे असते इंडेक्सचे. सो 6 - 4. a ॲज इट इज राईट करून घेतला बेस आणि 6 - 4 किती? 2. सो इथे आन्सर काय आले? a⁻2. फायनल आन्सर राईट करून घेऊयात. a⁻6 डिवाइडेड बाय a⁻4 इज इक्वल टू a⁻2. नेक्स्ट पाहूया. m⁻5 डिवाइडेड बाय m⁻8. बेस सेम आहे. चला बेस राईट करून घेऊयात m आणि सबट्रॅक्शन करायचे इंडेक्सचे. सो 5 - 8. बेस ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता इथे 5 मधून 8 तर सबट्रॅक्ट होत नाही, मग काय करणार आपण? इथे 5चे साईन आहे प्लस, 8चे साईन आहे मायनस. सो प्लस मायनस काय होते?
मायनस होत असते. मोठ्या नंबरमधून आपल्याला छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो आणि साईन द्यायचे असते मोठ्या नंबरचे. सो 8 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला मिळतात 3 आणि मोठा नंबर आहे 8, त्याचे साईन आहे मायनस. सो इथे येणार मायनसचे साईन. m⁻³ आलेले आहे आपले आन्सर. फायनल आन्सर राईट करून घेऊयात. हे पहा, हे झाले फायनल आन्सर. m⁵ डिवाइडेड बाय m�8 इज इक्वल टू m⁻³ नेक्स्ट पाहूयात. p⁻³ डिवाइडेड बाय p⁻13. सो p बेस राईट करून घेऊयात आणि 3 मधून 13 सबट्रॅक्ट करूयात. p हा बेस. आता 13 मधून 3 सबट्रॅक्ट करा. 13 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 10 आन्सर येते आणि साईन कोणते येणार? मोठ्या नंबरचे. मोठा नंबर आहे 13. सो मायनसचे साईन. काय आन्सर आले आपले? p⁻10. फायनल आन्सर राईट करून घेऊयात क्वेश्चनचे. p⁻³ डिवाइडेड बाय p⁻13 इज इक्वल टू p⁻10. नेक्स्ट क्वेश्चन. x⁻10 डिवाइडेड बाय x⁻10. आता इथे लक्षात आहे ना तुमच्या रूल? हे पहा, बेस दोन्हीकडे सेम आहे आणि इंडेक्स सुद्धा दोन्हीकडे सेम आहे. चला सॉल्व्ह करूयात आपण. x बेस ॲज इट इज राईट करून घेऊयात. 10 मधून 10 सबट्रॅक्ट करूयात. काय आले आन्सर आपले? x⁻0. आता इथे इंडेक्स 0 आलेला आहे. जेव्हा कधी इंडेक्स 0 असतो तेव्हा त्याचे आन्सर काय असते? रूल लक्षात आहे ना? a⁻0 इज इक्वल टू ऑलवेज 1. सो our final answer will be x⁻0 is equal to 1. चला फायनल आन्सर इथे लास्ट राईट करून घेऊयात. x⁻10 डिवाइड बाय x⁻10 इज इक्वल टू 1. सेकंड क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू. आता इथे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लक्षात घ्यायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये सिम्प्लिफाय करायचं होतं. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट आहे -7⁻12 डिवाइडेड बाय -7⁻12. आता इथे सुद्धा बेस ही सेम आहे आणि इंडेक्स सुद्धा सेम आहे. सो बेस -7 ॲज इट इज राईट करूयात. 12 मधून 12 सबट्रॅक्ट करूयात. सो बेस -7, 12 - 12 0. आता इथे इंडेक्स काय आलेला आहे? 0. म्हणजे फायनल आन्सर काय येणार? 1. हो की नाही? सो 1 काय येणार? कारण a⁻0 इज इक्वल टू 1 आहे. म्हणून फायनल आन्सर इथे आलेले आहे आपले 1. हे पहा, अशा प्रकारे फायनल आन्सर तुम्ही राईट करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 7⁻5 डिवाइडेड बाय 7⁻3. बेस सेम आहे 7. सो ॲज इट इज राईट करणार आणि इंडेक्सचे सबट्रॅक्शन, कारण आपण डिव्हिजन करत आहोत. सो 5 - 3. बेस 7 ॲज इट इज राईट करणार. 5 - 3 किती झाले? 2. सो 7⁻2. 7⁻2 म्हणजेच काय आहे? 7 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? आता इथे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लक्षात घ्या, क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू. म्हणून इथे आपल्याला पूर्ण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. सो 7⁻2 म्हणजे 7 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. सो 7 मल्टिप्लाइड बाय 7. 7 मल्टिप्लाइड बाय 7 किती? 7 7 = 49. सो 49 इथे आलेले आहे आपले आन्सर. सो अशा प्रकारे आपण फायनल आन्सर इथे राईट करून घेऊयात 49. नेक्स्ट पाहूयात थर्ड क्वेश्चन. आता इथे हे फ्रॅक्शन आहे. 4/5⁻³ डिवाइडेड बाय 4/5⁻². आता इथे बेस सेम आहे. सो बेस 4/5 ॲज इट इज राईट करून घेणार आणि इंडेक्स इथे 3 आहे, इथे 2 आहे. सो 3 मधून 2 सबट्रॅक्ट करणार. सो 4/5 आणि इंडेक्समध्ये 3 - 2. 4/5 बेस ॲज इट इज राईट करणार. 3 - 2 किती? 1. आता 4/5⁻1 याचाच अर्थ काय आहे? 4/5 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? तर 1 टाइम ओनली. हो की नाही? आपण रूलमध्ये पाहिलं होतं. सो इथे आन्सर काय येणार? 4/5. फायनल आन्सर अशा प्रकारे राईट करून घ्यायचे आणि त्याला स्क्वेअर करायचा. चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. आता 4⁻7 डिवाइड बाय 4⁻5. बेस ॲज इट इज राईट करून घेऊयात कारण तो सेम आहे आणि 7 मधून 5 सबट्रॅक्ट करूयात जे इंडेक्स आहेत. सो काय येणार आन्सर? 4 काय येणार? 7 - 5 2. सो 4⁻2. आता इथे 4⁻2 म्हणजे 4 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? 2 टाइम्स. सो 4 मल्टिप्लाइड बाय 4
4 4s आर 16. सो इथे आपले आन्सर आलेले आहे 16. फायनल आन्सर आपण अशा प्रकारे राईट करून घेणार 16. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 28 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.